नमस्कार मंडळी, आम्ही आहोत आयफिल टॉवर समोर आणि गार्डनमध्ये निवांत बसून आम्ही डिनर करत होतो. समोर आयफिल टॉवर आणि मस्त वातावरण एकदम भारी वाटत होतं. तेवढ्यात काय झालं माहिती आहे, आयफिल टॉवरच्या समोर हे जे विक्रेते बसलेले असतात, जे आयफिल टॉवर छोटे मोठे आयफिल टॉवर किचन वगैरे विकत असतात, ते एकदम धावायला लागले आणि कोणी आपलं चादर गुंडाळतंय, कोणी सामान, आणि इतक्या जोराजोरात ते धावायला लागले की आम्हाला वाटलं की काय झालं अचानक. नंतर आम्हाला लक्षात आलं की आपल्याकडे जसे अतिक्रमण विभागवाले आले किंवा पोलीस आले तर लोक कशी धावतात, सामान विकणारे लोक कसे तिथून पळ काढतात किंवा निघून जातात, तसाच हा सेम सीन होता इथे सुद्धा. आणि आम्ही आजूबाजूला बघायला लागलो, कारण आम्हाला सुद्धा वाटलं की इथे सुद्धा अशी पोलिसांची व्हॅन किंवा अतिक्रमण विभागवाल्यांची गाडी वगैरे येत असेल. तर नाही, फक्त 2-4 असे पोलीस होते जे इथून फेरफटका मारत होते. आणि या पोलिसांकडे बघून सुद्धा असं वाटत होतं की समोर लोक जी पळतात ते त्यांना दिसतात, पण तरी हे पोलीस त्यांना पकडायला जात नव्हते अजिबात. इतके कूल होते एकदम. आता यांना किती दंड बसतो किंवा यांना खरंच जेलमध्ये वगैरे टाकतात का ते मला काही कळलं नाही. आणि परत हे विक्रेते पुन्हा सामान विकायला, जसे पोलीस तिथून गेले लगेच हे लोक आले, पुन्हा चादर पसरवून तिथे बसायला सुद्धा लागले. सो पुढच्या वेळेस जर कोणी म्हणालं ना की हे फक्त भारतातच होतं, तर माझ्याकडे पॅरिसचं सुद्धा उदाहरण आहे. बघा, इकडे सुद्धा या गोष्टी होतात. अजून कुठे तुम्ही असं पाहिलंय मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.